राहुल गांधींनी तर धमालच करून सोडली. राहुल गांधींनी सांगितलं की मी हे कसे जादूगार आहेत, जादूगार म्हणजे मतांसाठी किंवा निवडणुका जिंकण्यासाठी त्यांच्याकडे कसे फंडे असतात. आणि मग त्यांनी सांगितलं की बालाकोट कसं झालं, ऑपरेशन सिंधू कसं झालं, त्याचं पुढे वापर कसा करून घेतला, नोटाबंदीचा कसा काय उपयोग करून घेण्यात आला, हे सगळं राहुल गांधींनी सांगितलं. तर जादूगार या शब्दाने सगळे खवळले, भाजपवर अंगावरती आले राहुल गांधीच्या. त्यांना हे माहित नाही की स्वतः पंतप्रधान मोदींचे भाषण उपलब्ध आहे. ते म्हणतात की मी कसा जादूगार आहे तुम्हाला कळणार नाही, माझ्याकडे माझ्या पोतळीत अशा जादू आहेत की मी खूप चमत्कार घडवून आणू शकतो, असं स्वतः मोदीच म्हणतायत. आणि ते तर म्हणाले की परमेश्वरानेच माझी योजना केली आहे की महिला आरक्षणासाठी म्हणून. आता परमेश्वराने त्यांची योजना केली आहे असं त्यांना वाटत असेल आणि ते स्वतःला विष्णूचा 11वा अवतार आहे असंही समजत असतील. पण एक लक्षात घेतलं पाहिजे की हे विधेयक मूळ खाजगी विधेयक म्हणून कम्युनिस्ट पक्षाच्या गीता मुखर्जी यांनी अनेक वर्षांपूर्वी आणलेलं.